गुड आफ्टरनून स्टुडंट. मी रवी सर, श्री चौंडेश्वरी सायन्स अकॅडमी इचलकरंजी. विद्यार्थी मित्र, आपण 12वी NCERT मध्ये इकॉलॉजीमध्ये इन्व्हायरमेंटल इश्यू टॉपिक नेम ॲज एन्व्हायरमेंट इश्यू लेक्चर नंबर 5 मध्ये आहे. जे न्यू कमर्स असतील, न्यू विद्यार्थी असेल तर तुम्ही काय करा, लेक्चर नंबर 1, 2, 3, 4 पहिला पहा, कमेंटमध्ये आन्सर करा आणि मगच काय करा, पुढच्या लेक्चरमध्ये या. तर नेहमीप्रमाणे आपण काय करूया, सुरुवातीला काही MCQ सोडवायचे. मला सांगणार, व्हॉट इज द मिनिंग ऑफ ई वेस्ट. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ई वेस्ट. ई वेस्ट म्हणजे काय हे मला काय करायचं, कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्यानंतर पॉलीब्लेंड, दुसरा एकदा आहे पॉलीब्लेंड. पॉलीब्लेंड मटेरियल जे आहे कशाच्या रिलेटेड आहे ते मला सांगायचं. पॉलीब्लेंड जे मटेरियल आहे कोणी डिस्कवर केली, हु डिस्कवर पॉलीब्लेंड अँड व्हॉट पर्पज, त्या पाठीमागे कोणता हेतू होता. तिसरा एक MCQ आहे की व्हॉट इज द मिनिंग ऑफ बायो डिग्रेडेबल सॉलिड वेस्ट. बायोडिग्रेडेबल सॉलिड वेस्ट म्हणजे काय आणि हे मला सांगायचं. आणि लास्ट वन आहे की मला व्हॉट इज द मिनिंग ऑफ इकोसॅन. इकोसॅन, व्हॉट इज द मिनिंग ऑफ इकोसॅन. ही 4 MCQ जे आहेत तुम्ही काय करा, मला कमेंटमध्ये सांगा. ही जी MCQ आहे ते एकदम महत्वाचे, लक्षात ठेवा आणि पेपरला येणारे असतात. मागच्या वर्षी नीटमध्ये इकॉलॉजी ह्याच्यावर 10% सिलेबस होता. याचा अर्थ 90 पैकी 9 क्वेश्चन हे इकॉलॉजीमध्ये आले होतं. यामध्ये काय होणार, ऑर्गॅनिझम, पॉप्युलेशन, इकोसिस्टम, बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन आणि इन्व्हायरमेंटल इश्यू. आणि इन्व्हायरमेंट इश्यूवर 2 क्वेश्चन आलेले होते. तर काय करायचे, हे मला काय करायचं, कमेंटमध्ये टाकायचं आणि मग तुम्ही काय करायचं, पुढं चालू पाहायचं. तर आपल्यासमोर एक व्ह्यू दिसतोय. हा जो व्ह्यू आहे, एक फार्मर आहे, एक शेतकरी आहे आणि त्याच्या पाठीमाग इन्सेक्टिसाइड आहे. तो काय करतोय, पिकांच्या वर औषध फवारणी करतोय. पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइड हा करतोय, स्प्रेड करतोय. या पाठीमागचा हेतू काय की हे जे क्रॉप आहे या क्रॉपला इन्सेक्ट, फंजाई, बॅक्टेरिया, जे वर्म आहेत याला डिस्ट्रॉय करायला नको, अशा प्रकारचं इमेज आपल्याला दिसते. काय होतंय बघा की ह्युमन पॉप्युलेशन जे आहे काय वाढत आहे आणि जेवढी लोकसंख्या वाढायला ना त्यांना फूड पाहिजे, अन्न पाहिजे. मग आपल्याकडे जमीन तर मर्यादित आहे. आपण काय करणार आहे, त्या शेतीमध्ये जास्त पीक घेण्यासाठी आपण प्रयत्न करणार आणि यासाठी इन्सेक्टिसाइड, केमिकल फर्टिलायझर, पेस्टिसाइड अशा आपण रसायनाचा काय करणार, वापर करणार आणि ज्यामुळे आपल्या फूड कंटेंटमध्ये, अन्नामध्ये टॉक्झिन सबस्टन्सची मात्रा वाढायला लागली आहे. तर काय झालं, तर ग्रीन रिव्हॉल्युशन या पाठीमागे एक रोल होता, ग्रीन रिव्हॉल्युशन. तर ग्रीन रिव्हॉल्युशन म्हणजे म्हणतोय आपण हरित क्रांती असं म्हणतोय. याला काय म्हणतोय आपण, हरित क्रांती असं म्हणतोय. हरित क्रांती. तर हरित क्रांतीमध्ये काय घडलं की पंडित जवाहरलाल नेहरू ज्यावेळी देशाचे पंतप्रधान झाले त्यावेळी आपल्या देशाची परिस्थिती काय होती, अडचणीची होती. बाहेरून अन्न धान्य मागावे लागत होते आणि यासाठी काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे. आणि तिथून काय आलं की ग्रीन रिव्हॉल्युशन या ठिकाणी ही कन्सेप्ट सुरू आली. आता मला आणखी एक MCQ तुम्ही सांगायचं आहे की सांगायचं आहे की फादर ऑफ ग्रीन रिव्हॉल्युशन. फादर ऑफ ग्रीन रिव्हॉल्युशन. फादर ऑफ ग्रीन रिव्हॉल्युशन. तर फादर ऑफ ग्रीन रिव्हॉल्युशन इन वर्ल्ड, पहिला काय, इन वर्ल्ड आणि इन इंडिया. 2 MCQ मला सांगायचं आहे. हु कॉल्ड ॲज फादर ऑफ रिव्हॉल्युशन इन वर्ल्ड. वर्ल्ड मध्ये
फादर ऑफ इव्हॉल्युशन कुणाला म्हटलंय आणि भारतामध्ये कोण आहे, हे 2 MCQ तुम्हाला ऍड करायचं आहे. काय आहे, ही 2 महत्वाचे रिलेटेड शब्द होते म्हणून म्हटलं, आणि 2 MCQ वाढवूया. तर काय झालं की ग्रीन रिव्हॉल्युशनमुळे काय झालं की सरकारनं की शेतकऱ्यांना चांगलं बी बियाणे, सिंचन, त्यानंतर त्यांना पेस्टिसाइड, केमिकल फर्टिलायझर अशा बरेचशा सुविधा त्यांना पुरवल्या. आणि याचा परिणाम पण असा झाला की भारतामध्ये भरपूर असं अन्न काय तयार झालं. त्यासाठी गोडाऊन तयार केली आणि भरपूर असा मात्र काय झाला, अन्नाचा साठा तयार झाला. परंतु याचा वाईट परिणाम पण झाला. काय झालं की वाईट परिणाम असा झाला की आपण आपल्या शेतीमध्ये DDT, याचा आपण फॉर्म सांगा, DDTचा फॉर्म कमेंटमध्ये लिहा. DDT आणि दुसरं केमिकल आपण आहे की ह्या ठिकाणी बेन्झीन क्लोराईड काय वापरलं आपण, बेन्झीन क्लोराईड. ह्याचा वापर जास्त झाल्यामुळे आपली सुपीक जी जमीन होती, फर्टिलिटी जी जमीन होती ती काय झाल्या, इनफर्टाईल झाल्या. काय झाले की जमिनीची सुपीकता जी आहे, फर्टिलिटी काय झाली, कमी झाली. तर काय झाले, आपले एनसीईआरटी काय म्हणते पहिला बघूया आपण. तर पहिला काय म्हणते बघा, ॲग्रो केमिकल अँड देअर इफेक्ट. शेतीमध्ये केमिकलचा वापर केला आणि त्याचा परिणाम काय झाला, इन द वे ग्रीन रिव्होल्युशन. बघा, ग्रीन रिव्होल्युशन इन इंडिया आणि इन वर्ल्ड. फूड इन्हान्समेंट मध्ये आहे बघा टॉपिक मध्ये. तर काय झालं की ग्रीन रिव्होल्युशन यूज इन ऑर्गॅनिक म्हणजे केमिकल फर्टिलायझर. तर आम्ही या ठिकाणी केमिकल फर्टिलायझर यूज केलं अँड पेस्टिसाइड, कीटक मारायचे, इन्क्रीज मनी फोल्ड फॉर इन्हान्सिंग फूड क्रॉप. आम्ही शेतामध्ये पेस्टिसाइड, केमिकल फर्टिलायझर, इन्सेक्टिसाइड, फंजिसाइड असं बरेचसे केमिकल वापरलं. याचा परिणाम म्हणजे आमच्या शेतीमध्ये भरपूर असं क्रॉप यील्ड वाढलं, शेतीचं उत्पादन वाढलं. पेस्टिसाइड, हर्बिसाइड, फंजिसाइड आर द बिंग इन्क्रीज यूज. आणि यासाठी मी मोठ्या प्रमाणात पेस्टसाठी पेस्टिसाइड, साईड म्हणजे किल करणारा, साईड म्हणजे किल करणारा, पेस्टला किल करणारा पेस्टिसाइड, हर्बला किल करणारा हर्बिसाइड, फंजाईला किल करणारा फंजिसाइड. तर आम्ही यांचा काय केला, आम्ही वापर केला. आणि त्यामुळं बघा एक ग्राफ सांगतोय, ग्रीन रिव्होल्युशन लीड टू इन्क्रीज फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड. ज्यावेळी ग्रीन रिव्होल्युशन मुळे की पेस्टिसाइड आणि इन्सेक्टिसाइड यांचं प्रमाण वाढलं, प्रोडक्शन वाढलं. हा जो ग्राफ दिसतोय ना तुम्हाला, ग्लोबल पेस्टिसाइड प्रोडक्शन बघा ग्राफ, ग्लोबल फर्टिलायझर युरिया म्हणतो आपण, हा ग्राफ काय याचं प्रचंड असं या ठिकाणी फर्टिलायझर तयार करण्यात आलं. इन्व्हायरमेंटल हाफ लाईफ. आज आपल्या इन्व्हायरमेंट मध्ये जर बघितला तर काय आलंय, ऑर्गॅनो क्लोरीन, ऑर्गॅनो फॉस्फोरस, पॅरेटिनॉइड्स, कॅरेमेट्स, ट्रायझिन्स, युरिया हे बरेच काय आपल्या इन्व्हायरमेंट मध्ये ॲज इट इज प्रेझेंट आहे. म्हणजे काय झालं बघा, आपण शेती करताना केमिकल फर्टिलायझर वापरलं, केमिकल फर्टिलायझरची मात्रा वाढली, प्रमाण वाढलं, प्रमाण वाढल्यामुळं जमिनीमध्ये ते डिपॉझिट झालं. रेन पडला, पाऊस आला किंवा शेतीतलं सिंचनचं पाणी आहे, यामुळे हे केमिकल आहे की सॉइलमध्ये जमिनीमध्ये आतपर्यंत गेलं आणि आपलं ग्राउंड वॉटर आहे, बोरवेलचं वॉटर आहे किंवा वॉटर सोर्स आहे, नदी आहे, लॅक आहे, हे सर्व वॉटर पोल्युशन केलं. म्हणजे हे केमिकल जे काही आहे ती इन्व्हायरमेंट मध्ये बराच काळ काय आलं, रिमेन ॲज इट राहायला लागलं आणि यामुळं आपल्या इन्व्हायरमेंट मध्ये पोल्युशन व्हायला लागलं. दिस इन्सिडेंटली आर टॉक्झिन टू नॉन टार्गेट ऑर्गॅनिझम दॅट आर इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ द सॉइल इकोसिस्टम. ज्यावेळी तुम्ही एखादं इन्सेक्टिसाइड का वापरता की आमचं शेतकऱ्याला वाटलं की आता पीक मोठं आले, आता कीटक येणार, वर्म येणार आणि त्यानं काय केलं, पेस्टिसाइड मारलं.
परंतु पेस्टिसाइड मारत असताना त्याच्यामुळे बटरफ्लाईज, बीटल्स आणि मधुमक्खी, हनी बी हे युजफुल इन्सेक्ट होतं, तर ते काय झालं, ते सुद्धा डेड झालं. कारण केमिकलला माहित नाही की गुड इन्सेक्ट कोण आहेत आणि हार्मफुल इन्सेक्ट कोण आहेत. तिने काय केलं, त्याच्या स्प्रेमुळं आसपास असणारं युजफुल किंवा काय म्हणूया नॉन टार्गेट ऑर्गॅनिझम ऑल्सो किल बिकॉज ऑफ युजिंग पेस्टिसाइड, हर्बिसाइड. डू यू थिंक दिस कॅन बी बायोमॅग्निफाईड इन द टेरिस्ट्रियल? बरोबर आहे की नाही बघा, हे एक प्रकारचं बायोमॅग्निफिकेशन आहे की नाही बघा टेरिस्ट्रियल मध्ये. कारण काय आलंय की तुम्ही तुमच्या शेतीमध्ये केमिकल टाकताय, हे केमिकलची मात्रा काय व्हायला जमिनीमध्ये पण आहे, फूड लेवलवर पण आहे. समजा आपण ग्रास केलो, त्या ग्रासमध्ये काय केमिकल, त्या ग्रासला कोण खाल्लं, गोट, शेळी. ते केमिकल काय आलं, गोट शेळीच्या बॉडीमध्ये गेलं, त्या गोटला शेळीला आपण खाल्लं तर ते केमिकल आपल्या बॉडीमध्ये आलं. याला आपण काय म्हणू शकतोय, बायो मॅग्निफाय टेरिस्ट्रियल भूचर इकोसिस्टम. वी नो दॅट काय झालं, वी नो दॅट द ऍडिशन टू इन्क्रीज अमाऊंट केमिकल फर्टिलायझर कॅन डू ॲक्वॅटिक इकोसिस्टम युट्रॉफिकेशन. मागच्या वेळी तुम्हाला मी सांगितलं होतं युट्रॉफिकेशन म्हणजे काय झालं बघा, की वॉटर बॉडीमध्ये नायट्रोजन आणि काय सांगा बघू, फॉस्फोरस. वॉटर बॉडीमध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरसची मात्रा झाली तर काय करते, एक न्यूट्रिएंट मीडियम म्हणून काम करते आणि ह्यामुळं काय होते, अल्गल ब्लोमिंग. काय होते, अल्गल ब्लोमिंग, अल्गल ब्लोमिंग. अल्गल ब्लोमिंग होते म्हणजे काय होणार की वॉटर बॉडीमध्ये संपूर्ण ग्रीन दिसायला लागणार, हिरवगार पाणी दिसायला लागणार आणि यामुळं ॲक्वॅटिक लाईफ आहे त्यांना ऑक्सिजन मिळणार नाही, सनलाईट मिळणार नाही आणि संपूर्ण ॲक्वॅटिक सिस्टम आहे ती डिस्ट्रॉय होणार. याला म्हणायचं युट्रॉफिकेशन. मागच्या लेक्चरमध्ये हे मी जरा जास्त सांगितलेलं आहे. द करंट प्रॉब्लेम ॲग्रिकल्चर देअरफॉर एक्स्ट्रीमली ग्रेव. आता चालूमध्ये जर बघितला तर भयंकर परिणाम दिसायला आहे. आता एक समोर आपल्याकडं एक विदारक चित्र दिसाले आणि हे चित्र दाखवण्यामध्ये मला स्वतःलाही काही आनंद नाही आहे, परंतु आपल्या भारतातील बहुतांशी शेतकऱ्यांची, गरीब शेतकऱ्यांची व्यथा अशीच प्रकारची आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा की मराठवाडा त्या साईडचा बघा की शेतकऱ्यांची हालत एकदम काय खराब झालेली आहे. तर काय झाले की ह्या ठिकाणी शेतकरी जे ते पीक लावतो, परंतु काय होते, अवकाळी पाऊस येतोय, दुष्काळ असतोय, पाण्याची सप्लाय नाही आहे आणि ह्यामुळं त्याला पाहिजे त्या प्रमाणात पीक येत नाही आणि याचा परिणाम त्याच्या काय होते की जीवनावर होते, कर्जबाजारी होते आणि ह्यासाठी सरकारकडं परत त्याला काय करायला लागते, कर्ज माफीची याचना करावी लागते आणि सरकार परत त्यांना या ठिकाणी मदतीसाठी त्यांना उभं करते. परंतु ही दुर्दैवी जी गोष्ट आहे ती शेतकऱ्यांना का झाली असेल, ह्याचं पाठीमागे एक दुसरे कारण आहे, ग्रीन रिव्हॉल्युशन. कारण ही जी जमीन आहे ती सुपीक नाही आहे, काही आहे नापीक झालेली आहे, फर्टिलिटी जी समाप्त झालेली आहे, सलाईन वॉटर या ठिकाणी आले आणि त्यामुळे नवीन शेती ह्या ठिकाणी करणे शक्य नाही. कारण का शेतकरी आज आम्हाला म्हणतोय, काय म्हणतोय की शेतकरी म्हणालाय की आम्ही काय केलं, ग्रीन रिव्हॉल्युशन मध्ये तुम्हाला आम्ही मदत केली. काय केलं, आणि ग्रीन रिव्हॉल्युशनमुळे आपलं फूड प्रोडक्शन वाढलं, परंतु याचा परिणाम या फार्म शेतीवर पण झाला. कारण हे या ठिकाणी केमिकल फर्टिलायझर वापरल्यामुळं की याची फर्टिलिटी कमी झाली, नवीन पीक घेता येणे अशक्य झालं. त्याचबरोबर या शेतकऱ्यांचे पारंपरिक बियाणे होतं, ट्रॅडिशनल जे सीड होतं ते आज नष्ट झाल्यात. कारण का मार्केटमधून कंपनीकडनं सीड घेतल्याशिवाय याला पर्याय नाही, तिथं पैसे द्यायला लागणार. जे फर्टिलायझर आहे युरिया वगैरे त्यासाठी त्याला जास्त पैसे मोजावे लागतात. इरिगेशन वॉटरसाठी त्याला पैसे द्यावे लागतात. याचा अर्थ असा झाला की शेती करणे एक प्रकारचा व्यवसाय स्वरूप झाले. शेतकरी काय करणार, किसान
योजना जी काय असते त्यातून तो कर्ज काढणार, त्या कर्जातून तो काय करणार, केमिकल, फर्टिलायझर, वॉटर, हे बी बियाणे यासाठी खर्च करणार आणि जर ह्यातून पीक नाही आलं की त्याच्या अंगी फक्त कर्जच राहणार. अशी व्यथा आज शेतकरीची आपल्याला पाहायला मिळते. या पाठीमाग ग्रीन रिव्होल्युशन पण आहे, लक्षात ठेवा. कारण का की ही जी सुपीकता का कमी झाली, ओव्हर यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर, पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइड, हे ऑल्सो डॅमेज युअर वॉटर सोर्स. या शेतकऱ्याची जी स्वतःची विहीर असेल ती सुद्धा पोल्युशनमुळे आज खराब झालेली आहे. आणि ह्यामुळं की ह्या ठिकाणी आज पण म्हटलं जाते बघा, तुम्ही आज बाजारात जातोय, भाजीपाला हा रस्त्याच्या कडेला मिळतो आणि शूज, चपला जे आहेत ती शोरूम मध्ये मिळतात. यावर समजून घ्यायचं की शेतकऱ्यांची काय हालत असेल. चला ठीक आहे. तर ह्यातून एक मार्ग काढण्यासाठी एक मसिया बाहेर पडला हरियाणा पंजाब मधून. त्याचं नाव होतं रमेशचंद्र डांगर. नेम ॲज रमेश. शेतकऱ्यांची अशी हालत पाहून एक मसिया, म्हणजे एक मसिया, लोकांना गायडन्स करणारा, मार्ग दाखवणारा एक व्यक्ती नाव आहे रमेशचंद्र डांगर, फार्मर इन हरियाणा सोनपत. यांनी काय केलं, शेतकऱ्यांना एकत्र केलं, सांगितलं तुम्ही शेतीवर डिपेंडन्सी कमी करा आणि ऑर्गॅनिक शेतीकडे जावा. तुम्ही काय म्हटलं त्यांनी, ऑर्गॅनिक फार्मिंग करा. त्यामुळे तुम्ही केमिकलवर डिपेंड राहू नका. सेंद्रिय पीक केलं, पिकं घेतला तर त्याला जास्त पैसे मिळणार. त्याचबरोबर तुमची जमिनीची सुपीकता, फर्टिलिटी आहे तसं राहणार. त्याचबरोबर तुम्ही इन्सेक्टिसाइड वापरू नका. जे लिंब वगैरे आहे, झाडाचा लिंब आहे, त्याला पालोपाचोळा करा, त्याचं पाणी करा आणि औषध फवारणी म्हणून ते वापरा. मळणी केल्यानंतर जी कोंडा असतोय, भातकुडा वगैरे असते ना कोंडा, त्याचं काय करा, ते गाई म्हशींना द्या आणि त्याकडून दूध घ्या. त्यानंतर कावडंग घ्या. घरी बायो फर्टिलायझरचा वापर करा आणि त्याचबरोबर तुम्ही गोबर गॅस वापरा. आणि अशा प्रकारे तुमची शेती एक सस्टेन स्वावलंबी बनवा. आणि त्याचबरोबर तुम्ही काय म्हणतात बघा, 2 मिनिट ऐका. इंटिग्रेटेड ऑर्गॅनिक फार्मिंग. ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे सेंद्रिय शेती. सायकल झिरो वेस्ट. तुमच्याकडे वेस्ट काही नको. प्रोड्यूस वेअर वेस्ट प्रोडक्ट फ्रॉम वन प्रोसेस आर सायकल ॲज न्यूट्रिएंट. वेस्ट जे असणार ते तुम्ही सायकलिंग करून वापरा. दिस अलाउ मॅक्झिमम युटिलाइज रिसोर्स. तुमच्याकडे जो रिसोर्स आहे, साधन संपत्ती आहे, त्याचा जास्तीत जास्त उपयोग करा. इन्क्रीज इफिशियन्सी प्रोडक्शन आणि उत्पादनची क्षमता वाढवा. रमेशचंद्र डांगर, अ फार्मर इन सोनपत, डुईंग जस्ट. एक काय शेतकऱ्यासाठी एक मार्ग दाखवणारा हा माणूस आहे. आज पण बघा की आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गगन बावडा इथे एक, मला एक माहित नाही, वाचले बऱ्याच दिवसापूर्वी, कोगे नावाचे गाव आहे म्हणून, मला पण याचं थोडंसं माहिती आहे की तिथे एक कुटुंब आहे. ती संपूर्ण कुटुंब त्यांना जे काही लागणार आहे ते ऑर्गॅनिक शेती करून सर्व मटेरियल ते तिथं पिकवते. सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तिने काय करतात, फ्रूट, फळ, सगळं प्रकारचे ते कमवते. तर काय झालं, आज पण खेडेगाव हे स्वावलंबी आहे. शेतकरी हा स्वावलंबी आहे. त्याला बाहेर जास्त फूडसाठी जायला लागणार नाही. ही इंट्रोड्यूस बघा, रमेशचंद्र डांगरने काय केलं, या गरीब शेतकऱ्यांना मार्ग दाखवला. तुम्हाला शेतीमधून 2दा किंवा 3दा उत्पादन मिळणार, म्हणजे वर्षातून तुम्हाला 3दा पैसे येणार. तर तुम्ही काय करा, बी किपिंग करा, मधमाशी पाळा, डेअरी मॅनेजमेंट, बफेलो काऊ पाळा आणि डेअरीला दूध द्या. आणि डेअरी काय करते, 15 दिवसांनी तुम्हाला बिल देणार, म्हणजे महिन्यातनं 2दा पैसे तुमच्याकडे येणार. असं सपोर्टिव्ह काय करा, तुम्ही बिझनेस करा आणि त्यामुळं तुम्ही सस्टेन्स उचला आणि इकॉनॉमिकल तुम्ही मजबूत उचला. देअर इज नो नीड टू यूज केमिकल फर्टिलायझर फॉर क्रॉप. कॅटल एक्सक्रेटा, माहिती का, जर तुम्ही गुरं पाळा, गाई म्हशी पाळा, त्यांचा जो काऊ डंक आहे हा मॅन्युअर खत म्हणून वापरू शकतोय. माहिती असेल बघा, खेडेगावामध्ये गोबर गॅस प्लांट असतोय. गाव तेथे गोबर गॅस, काय म्हटलं जाते, गाव तेथे गोबर गॅस. हा प्लांट काय असतोय आपल्याला पाहिजे. तर गोबर गॅसचा या ठिकाणी वापर केल्यानंतर ते जे काही वेस्ट राहिले मॅन्युअर खत म्हणून तुम्ही शेतीमध्ये वापरू शकताय. क्रॉप युज्ड टू क्रिएट कंपोस्ट, बरोबर आहे, विच कॅन बी युज्ड नॅचरल फर्टिलायझर, कॅन बी युज्ड फॉर जनरेट नॅचरल गॅस, सॅटिस्फाय एनर्जी नीड फॉर. बघा, तुम्ही गाई म्हशी पाळला तर त्यांचं शान मिळणार,
हे जे वेस्ट आहे याचा एक्सक्रेट आहे, त्याच्यावर तुम्ही गोबर गॅस प्लांट लावा, घरी इंधन म्हणून वापरा, त्या प्लांट पासून तुम्हाला मॅन्युअर खत मिळणार आणि गाई म्हशीपासून जे दूध मिळते ते जे पैसे आहेत ते वेगळं. म्हणजे तुम्हाला केमिकल फर्टिलायझरची गरजच पडणार नाही. इन्स्ट्रक्शन अबाउट स्प्रेडिंग इन्फॉर्मेशन हेल्प टू प्रॅक्टिस इंटिग्रेटेड ऑर्गॅनिक फार्मिंग. डांगर हॅज क्रिएटेड हरियाणा किसान वेलफेअर. ही संपूर्ण माहिती कोण दिली? रमेशचंद्र डांगर यांनी सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र करून माहिती दिली आणि आज तिने त्यांच्याकडे 5,000 फार्मर आहेत मेंबर. कशामध्ये? हरियाणा किसान वेलफेअर. ज्यावेळी एनसीईआरटीने छापलं त्यावेळी आहे, एनसीईआरटी बुक जेव्हा छापलं, आज जवळजवळ 65,000 त्यांच्याकडे फार्मर आहेत. 65,000 फार्मर या हरियाणा किसान वेलफेअर मध्ये आहेत. म्हणजे काय झालं? रमेशचंद्र डांगर यांनी की गरीब शेतकरीला एक चांगला मार्ग दाखवला, त्यांना त्यांच्या पायावर उभा करण्यासाठी, आणि ऑर्गॅनिक शेती, सेंद्रिय शेती करा ह्याकडे तिने काय केलं? लक्ष दिलं. आता थोडंसं वेगळं शेतीमधून आपण थोडंसं बघूया. हे असं बघतोय बघा आपण वाहनामध्ये किंवा असं पिवळ्या कलरचा एक ड्रम असतोय आणि लिहिलं असते रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल. आता पहिला प्रश्न हे मटेरियल वेस्ट आपण नंतर बघूया. वेस्ट काय ते की आज आपल्याकडे लाईट बनवायची असेल, बिजली बनवायची असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे? प्रचंड अमाऊंट मध्ये कोळसा काय करायला पाहिजे? जाळा पाहिजे. त्यानंतर तुम्हाला हायड्रो इलेक्ट्रिक प्लांट म्हणजे डॅमवर काय करते? लाईट बनते. 2 सोर्स आहेत. जर बिजली तयार करायची असेल, इलेक्ट्रिसिटी तयार करायचं असेल तर आमच्याकडे 2 मार्ग आहेत. प्रचंड कोळसा जाळा आणि वीज तयार करा, नाहीतर तुम्हाला हायड्रो इलेक्ट्रिक प्लांट, आपल्याकडे जे कोयना आहे, कोयनावर आहे बघा लाईट बनली जाते, पोपली नावाचं गाव आहे तर तिथं, आणि प्रत्येक ठिकाणी डॅम बनवून तिथं लाईट तयार करणं शक्य नाही. मग काय केलं की आम्ही अणू जो आहे अटमचा काय केला? आम्ही वापर केला की अणूचा स्फोट करायचा, त्या स्फोट करायचा मॅनेज करून, ह्युमन मॅनेज करून स्फोट करायचा, आणि त्यामधून गरम पाणी सोडायचं, आणि गरम पाणी सोडल्यानंतर जी वाफ बनत्या त्या वाफेचा वापर करायचं, वीज तयार करायची. असा हा प्लांट आहे. आणि परत जे वॉटर आहे ते परत काय केले जाते? नदीमध्ये सोडले जाते, समुद्रामध्ये सोडले जाते. तारापूर आणि कोकणामध्ये दाभोळ असा हा प्लांट आहे बघा. म्हणजे काय झालं? आम्हाला पहिल्यांदा माहित नव्हतं की अणूचा स्फोट केल्यानंतर वेस्ट काय होत नाही. वेस्ट काय येत नाही बघा. पहिला एनसीईआरटी काय म्हणते आपल्याला बघूया आपण, मग जरासं पुढे जाऊया. बघा, रेडिओ ऍक्टिव्ह वेस्ट इनिशियली न्यूक्लिअर एनर्जी हेल्ड नॉन पोल्युशन. आपण न्यूक्लिअर एनर्जीचा वापर केला तर पोल्युशन होणार नाही. वे ऑफ जनरेटिंग लाईट. न्यूक्लिअर एनर्जीचा वापर करून आपण लाईट तयार केली तर पोल्युशन होणार नाही, असं सुरुवातीला आम्हाला माहिती आहे. लेटर ऑन नंतर समजलं, इट वॉज रिअलाइज्ड दॅट यूज ऑफ न्यूक्लिअर एनर्जी हॅज टू व्हेरी सिरियस इनहर्ट प्रॉब्लेम. नंतर आम्हाला समजलं कालावधीनं की ही जी एनर्जी वापरणे, न्यूक्लिअर एनर्जीचा वापर करताना 2 महत्वाचा सिरियस प्रॉब्लेम तयार झाला. एक म्हणजे ऍक्सिडेंटल लिकेज. एक आहे ऍक्सिडेंटल लिकेज आणि दुसरा आहे सेफ डिस्पोजल रेडिओ. हा एमसीक्यू लक्षात ठेवा. नीट 2020 काय आहे? नीट 2020 या वर्षी नीटच्या परीक्षा जाणार, लक्षात ठेवा. हा एमसीक्यू येण्याची शक्यता आहे. तर काय झालं? फर्स्ट ऍक्सिडेंटल लिंकेज ऑकर इन. आता हे एक्झाम्पल दिलंय, आपण नंतर विचार करूया. 3 माइल स्टँड आणि चिनो ऍक्सिडेंट. तर पहिला प्रॉब्लेम आहे की न्यूक्लिअर एनर्जीचा जर वापर आपण करायचा ठरवला तर ह्युमन मिस्टेकमुळे तो गॅस लीक होऊ शकतोय आणि याचा परिणाम ऑल लिव्हिंग थिंग्सवर होऊ शकतोय. कारण पॉयझनस गॅस ऍटमॉस्फिअर मध्ये मिक्स झाला तर काय होणार? एन्व्हायरमेंट खराब होणार आणि जे लिव्हिंग थिंग्स आहेत सर्व काय होतील? डिस्ट्रॉय होतील. दुसरं आहे हे रेडिओ ऍक्टिव्ह वेस्ट जे आहे त्याचं डिस्पोजल करणे म्हणजे विल्हेवाट लावणे काही आहे शक्य नाहीये. सेफ म्हणाले सेफ. हे 2 प्रॉब्लेम आपल्या समोर तयार झालेत.
तर तिने एक्झाम्पल मध्ये दिलं होतं बघा, न्यूक्लिअर ऍक्सिडेंट 3 मैल आयलँड. 3 मैल आयलँड या काय 18 मार्च 1979 मध्ये की ह्या ठिकाणी जे न्यूक्लिअर जनरेटिंग सेक्शन आहे त्याचं ब्लास्ट झालं आणि या ठिकाणी 86 मध्ये सॉरी या ठिकाणी 4000 लोक काय झाले या ठिकाणी किल झाला असं म्हटलं जाते. दुसरा पॉइंट आहे रेडिएशन दॅट गिव्ह ऑफ न्यूक्लिअर वेस्ट. आता बघा ही जी न्यूक्लिअर वेस्ट जे आहे सुरुवातीला तुम्ही एक हे बघितलंय बघा हिने काय केलं रेडिओ ऍक्टिव्ह वेस्ट. आता रेडिओ ऍक्टिव्ह वेस्ट काय केलं ह्या डब्यामध्ये भरल्यात आणि हा जो बॅरेल आहे ड्रम आहे कॅन आहे तो आम्ही जमिनीमध्ये डीप मध्ये पुरणार. हिने काय म्हणतात बघा रेडिएशन गिव्ह ऑफ न्यूक्लिअर वेस्ट. जे न्यूक्लिअर वेस्ट आहे यामधून काय होणार रेडिएशन बाहेर पडणार harmful rays coming from the nuclear waste extremely damage to organism आणि हे लिव्हिंगला आणि ऑर्गॅनिझमला एकदम भयंकर आहे बिकॉज ऑफ इट कॉज म्युटेशन इन व्हेरी हाय रेट. जो डीएनए आहे या डीएनएच्या न्यूक्लियोटाइड हा जो डीएनए माहित असेल या डीएनए मध्ये जे न्यूक्लियोटाइड आहे तर यांचा न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स बदलू शकतोय आणि यामुळं म्युटेशन घडून या ठिकाणी स्किन कॅन्सर होऊ शकतोय आपल्याला किंवा या ठिकाणी जेनेटिकली डिसऑर्डर होऊ शकतात. ऍट हाय डोस जर या रेचा हाय डोस आला न्यूक्लिअर रेडिएशन लिथल म्हणजे लिथल जीन कोण ऐकलंय का बघा लिथल जीन जो युजफुल जीन होता तो लिथल जीन मध्ये कन्वर्ट झाला हार्मफुल जर हाय डोस असेल. लोअर डोस क्रिएट व्हेरियस डिसऑर्डर फ्रिक्वेंटली कॅन्सर स्किन कॅन्सर. बघा आपली जी स्किन आहे 2600 एंगस्ट्रॉमची अल्ट्राव्हायोलेट रे आपले काय करते स्किन कॅन्सरला कॉजेस असते. Therefore, nuclear waste is extremely pollutant and has to deal with the almost population. याचा अर्थ समजलं की न्यूक्लिअर वेस्ट जे आहे ते एकदम काय हार्मफुल आहेत. It has been recommended storage of nuclear waste are sufficient. Pre-treatment should be done in suitable sealed container burrowed with the rock about 500 meter deep below the earth. जे काही न्यूक्लिअर वेस्ट जे आहे ते काय करा की प्री ट्रीटमेंट करा एका कॅन मध्ये सेल्ड कॅन कंटेनर मध्ये भरा. ब्युरो म्हणजे जमिनीच्या खाली मध्ये 5 मीटर म्हणजे 1500 फूट खाली काय केला जमिनीच्या खाली सोडा म्हणजे काय होणार ह्युमन पासून ते दूर राहील. बघा दिस मेथड डिस्पोजल मीटिंग शिफ्टिंग अपोजिशन फ्रॉम पब्लिक आणि त्यामुळे काय होणार जमिनीच्या खाली 1500 फूट खाली गेल्यानंतर तो लोकांपासून दूर राहणार. पण तरी सुद्धा लक्षात ठेवा हे जे काही वेस्ट आहे जमिनीमध्ये जे काही कंटेन आहेत सूक्ष्मजीव आहेत त्यांच्यावर पण परिणाम करणार. व्हाय डू यू थिंक मेथड डिस्पोजल इज नॉट ॲग्रेबल मे पीपल. आणि ही पद्धत बऱ्याच लोकांना उपयोगी काही ही पद्धत काही लोक बरेच लोकांना पटण्यासारखी नाही. काय झालं बघा तुम्ही काय करणार तुम्हाला माहितीये की पूर्वीच्या आज पण की एक राजे राजवाडे किंवा जुन्या घरामध्ये खजाना लावतोय खजाना ट्रेझरी आणि त्यामध्ये सोने पैसा सगळं असते. आणि आज काय होणार ह्या प्रकारे आपण न्यूक्लिअर वेस्ट जमिनीच्या खाली पुरणार 1500 फीट खाली आणि इथून पुढे 500 वर्षानं 1000 वर्षानं जी ह्युमन बीइंग असतील तिने जर खोदल्यानंतर त्यांना खजाना नाही गावणार त्यांना काय होणार न्यूक्लिअर वेस्ट जे बॉम्ब आहे त्यांना काय आहे डेंजरमध्ये टाकणार. म्हणजे पूर्वीच्या लोकांनी आम्हाला खजाना दिला आम्ही काय करणार येणाऱ्या जनरेशनला आम्ही त्यांना बॉम्ब देऊन जाणार त्यांना काय ना रेडिओ ऍक्टिव्हेशन देणार न्यूक्लिअर वेस्ट देणार कारण आपण ह्या प्रकारेच आज प्रकारे काम करू राहिले. चला ठीक आहे पुढे बघूया आपण. आता थोडंसं काय करूया रिलेटेड गॅस. मी काय म्हटलं होतं बघा सुरुवातीला की या ठिकाणी ऍक्सिडेंटल लिंकेज ही गोष्ट आहे भोपाल
म्हणजे MP मध्ये गाव आहे भोपाळ, MP. तर 3 डिसेंबर 1984 ला काय घडलं बघा, एक फॅक्टरी होती आणि या फॅक्टरीमधून या ठिकाणी एक केमिकल बाहेर पडलं आणि हे केमिकल मुळे तेथील लोकांच्या बॉडीवर काय झाला, परिणाम झाला. आता काही वेळा या केमिकलचं नाव विचारलं जातंय. भोपाळ ट्रॅजेडीमध्ये काय घडलं की हे एक फॅक्टरीमधनं गॅस लिकेज झाला आणि ते केमिकल होतं, केमिकलचं नाव आहे मिथाइल आयसोसायनेट. हा सुद्धा MCQ म्हणून आलेला आहे, लिहून घ्या तुम्ही नोटबुक मध्ये. मिथाइल आयसोसायनेट मुळे की भोपाळ शहरामध्ये जिथं जी फॅक्टरी होती त्याच्या आसपासच्या लोकांना बराचसा असा मृत्यू पाहायला मिळाला. काय झालं, रात्रीच्या वेळी हा गॅस लीक झाला. काय झालं, रात्रीच्या वेळी काय झालं, हा गॅस लीक झाला आणि ही सुरुवात कशी आली, डोळे जळजळणे, डोळ्यामध्ये काय आलं असं जळजळ मिळालं आणि त्यानंतर काय वॉमिटिंग आली आणि लोक काय करायला की तिथून घरातून बाहेर पळायला आली. कारण त्या फॅक्टरीच्या आसपास जेवढी डायमीटरमध्ये लोक वस्ती होती त्यांच्यावर फास्ट परिणाम व्हायला लोक घरदार सोडून पळायला लागली. काही लोक रस्त्यामध्ये बेशुद्ध अवस्थेत पडली, वॉमिटिंग झाली, काहीचा मृत्यू तिथेच झाला. जे काही वाचले त्यांच्या DNA वर परिणाम झाला, त्यांच्या जनरेशन विकलांग बनाल्या. म्हणजे जे काही लिकेज गॅस आहे, पॉइझन किती डेंजर आहे याचं या ठिकाणी एक प्रमाण आपल्याला आहे. आणि ह्या ट्रॅजेडीमुळं भारतामधील या भोपाळ गावाला जगभर ओळखतात, कारण का त्या पाठीमागे घडलेली सर्वात दुःखद घटना. चल ठीक आहे, आता थोडस आपण काय करूया, इथून जरासं बाहेर जाऊया. आज आपल्याला बघायचं आहे ग्रीन हाऊस इफेक्ट आणि ग्लोबल वॉर्मिंग. आता पहिल्यांदा एक शब्द आलाय, ग्रीन हाऊस शब्द वेगळा आणि ग्रीन हाऊस इफेक्ट वेगळा. बघूया ग्रीन हाऊस म्हणजे काय असते बघा. अ टर्म ग्रीन हाऊस इफेक्ट हॅज बीन डेरिव्हेड फ्रॉम फिनॉमिना ऑकर इन ग्रीन हाऊस. ग्रीन हाऊस म्हणजे काय झालं, एक काचेचा बंगला म्हणा तुम्ही. काय आहे, काचेचा. आपण जसं काय करणार, दोन्ही साईडला भिंत आहे, वर छत आहे, असा बंगला आहे, तर काय म्हणणार की संपूर्ण काचेचं. काय होते, युरोपमध्ये काय आहे, जास्त उष्णता नाही, मग तेथे व्हेजिटेबल ग्रो होण्यासाठी, भाजीपाला ग्रो होण्यासाठी ग्रीन हाऊस तयार करतात. मग तुम्ही म्हणाल रे ग्रीन हाऊसचा काय फायदा होते. ग्रीन हाऊसचा फायदा असा की या ठिकाणी एकदा हीट आत आली तर आतील हीट बाहेर जाणार नाही. सनलाईट मुळे आत हीट निर्माण होणार आणि उष्णता तयार झाल्यानंतर ती बाहेर जात नाही आणि त्यामुळं काय होणार, आज जे प्लांट आहे ती चांगलं ग्रो करतात. काय होणार बघा, तर काय झालंय, हॅव यू सीन इन ग्रीन हाऊस, इट लुक लाईक स्मॉल ग्लास हाऊस. बघा काचेचं काय आहे, एक घर आहे, युज्ड फॉर ग्रोईंग प्लांट स्पेशली ड्युरिंग विंटर. विंटर सीझन मध्ये आपल्याला प्लांट ग्रो करायचा असेल तर ग्रीन हाऊसचा आपण यूज करतोय. बघा ग्रीन हाऊस कसा आहे बघा, हे आहे बघा, ही शेड लक्षात ठेवा, ही काच आहे सगळी आणि या काच असल्यामुळं आत ही जी काही हीट आहे ती हीट बाहेर जात नाही आणि प्लांट असू दे किंवा फ्लावर्स असते ते चांगल्या प्रकारे ग्रो करतात. इन ग्रीन हाऊस गॅस पॅनल लेट अ लाईट. हे जे ग्रीन हाऊस मध्ये गॅसचं तावदार, सॉरी काचेचं जे तावदार आहे त्यातून लाईट आत येणार, बट डज नॉट अलाउ हीट. पण आतून हीट बाहेर पडणार नाही. Therefore, greenhouse warm as a very much like cider, a car that has been parked in sun for few hours. बघा आता मेचा महिना चालू आहे, आपण काय केली, आपली 4 व्हीलर बराच काळ उन्हामध्ये ठेवली. उन्हामध्ये ठेवल्यानंतर 1-2 तासांना आत जाऊन बसलो तर आत एकदम आपल्याला गरम होते ना, बाहेरच्या पेक्षा आत गरम होते. असा इफेक्ट काय होते ग्रीन हाऊस मध्ये आपल्याला पाहायला मिळते. Greenhouse effect is naturally occur phenomena response for heating earth surface or atmosphere. यासारखंच आहे. आता बघा की ग्रीन हाऊसचा इफेक्ट काय बघा. ग्रीन हाऊस इफेक्ट नॅचरली ऑकर फिनॉमिना रिस्पॉन्सिबल हिटिंग अर्थ सरफेस ॲटमॉस्फिअर. ग्रीन हाऊस, आता बघा आपण ग्रीन हाऊस नाही, आता ग्रीन हाऊस इफेक्ट मुळे आपली अर्थ आहे ती गरम राहते, कारण त्या हिटिंग अर्थ सरफेस अँड ॲटमॉस्फिअर, पृथ्वीचा पृष्ठभाग आणि ॲटमॉस्फिअर हे ग्रीन हाऊस इफेक्ट मुळे गरम राहते. काय आहे आपण जरा बघूया.
You will surprise know that without greenhouse effect, average temperature the surface Earth was have been chill -80 Celsius and then present 15. तर काय आले, जर ग्रीन हाऊस इफेक्ट नसता तर रात्रीच्या वेळी आपल्या पृथ्वीचं तापमान -18 राहिलं असतं आणि ग्रीन हाऊस इफेक्ट मुळे ते काय होते 15 राहते. In order to understand greenhouse effect, it is necessary to know fate of energy sunlight reach outmost atmosphere. बघा की जे सन आहे सूर्याकडून काय आलं या ठिकाणी लाईट आल्या. बघा समजा हा सन आहे आणि या ठिकाणी जी अर्थ जी आहे ही काय आहे, आपली अर्थ आहे. तर ही जी लाईट आहे ती सूर्याकडे आल्यानंतर आपल्या पृथ्वीला सरफेसला काय करणार, ती गरम करणार, हीट करणार. काय ना, सन जी आहे ही जे रेज आहे ते पृथ्वीला काय करणार, गरम करणार. क्लाउड अँड गॅसेस रिफ्लेक्ट अबाउट 1/4 ऑफ द कमिंग सोलर रेडिएशन, ऍब्सॉर्ब सम ऑफ बट ऑलमोस्ट कमिंग सोलर रेडिएशन फॉल अर्थ सरफेस हिटिंग while small portion reflected back. काय झालं की सन कडून जे 100 लाईट आल्या त्यातील 1/4 म्हणजे 25% रिफ्लेक्ट केले जातात, परत जातात. कोण? क्लाउड अँड गॅस. सूर्याकडनं जी काही लाईट आलेली आहे त्यातलं 25% लाईट, 1/4 लाईट आहे ढग आणि गॅस काय करतात, रिफ्लेक्टेड करतात. म्हणून बघा की ढग तुम्हाला चमकताना दिसतात, जे ढग आल्याचं की नाही ते चमकताना दिसतात, कारण का सनलाईट रिफ्लेक्टेड करतात. गॅस हे दोन्ही मिळून 25% आणि रिमेनिंग जी लाईट जी आल्या ती काय करत्या, अर्थला गरम करण्याचा प्रयत्न करत्या. काय करत्या, रिमेनिंग जी लाईट आहे ती काय करायला अर्थला गरम ठेवत्या. अर्थ सरफेस रिमिट हीट फॉर्म इन्फ्रा रेडिएशन. मग काय करत्या, ही जी अर्थ आहे ही लाईट रिमिट करणार इन फॉर्म ऑफ इन्फ्रा, काय म्हटले बघा, इन्फ्रा रेडिएशन. बट पार्ट दिस डज नॉट एक्सेप्ट ऍज द ऍटमॉस्फिअर, पण तो ऍटमॉस्फिअर मधून बाहेर जात नाही. कारण का, कार्बन डायऑक्साईड, मिथाईन ऍब्सॉर्ब मेजर फ्रॅक्शन, हे कार्बन डायऑक्साईड जे आहे काय करते, इन्फ्रा रेडिएशनला काय करते, ऍब्सॉर्ब करते. द मॉलिक्यूल ऑफ दिस गॅस radiant heat energy, a major part which again come Earth's surface, thus heating up once again. काय केले बघा, मी परत सांगाल या ठिकाणी की परत एकदा ऐका की आपले जर ग्रीन हाऊस इफेक्ट नसता तर रात्रीच्या वेळी पृथ्वीवर की -18 तापमान असतं, पण तो 15 टेम्परेचर राहते. हा ग्रीन लाईटचा या ठिकाणी ग्रीन हाऊसचा इफेक्ट आहे. सनकडनं जे काही लाईट जे आल्या मी काय समजे बघा, परत मी सांगायचा प्रयत्न करतो. काय केलंय की हा अर्थ आहे, ही संपूर्ण काय अर्थ, ही पृथ्वी आहे आणि हा काय आहे, सन आहे. ही सनकडनं जी लाईट आल्या बरोबर आहे, हे जे काही सोलर लाईट आल्या या सोलर लाईटले 1/4 कोण रिफ्लेक्ट करायला, क्लाउड आणि गॅस. जे 25% कोण करायला, रिफ्लेक्टेड करायला क्लाउड आणि गॅस. आता रिमेनिंग जी लाईट आहे ती अर्थला काय करणार, हीट देणार, गरम करणार. काय सांगितलं बघा, अर्थ सरफेस रिमिट हीट फॉर्म ऑफ. आता ही जी लाईट आल्या ती काय आहे, इन्फ्रा रेडिएशन आहे. Molecule this gas reacted heat energy and major part again come surface, thus heating up once again. आणि परत काय होणार, आपली अर्थ काय होणार, गरम राहणार. बघा एक डायग्राम दिल्या, समजते का बघा. एनसीईआरटी मध्ये फिगर नंबर 16.6 सनलाइट एनर्जी ऍट द ऍटमॉस्फिअर. सन आहे,
हे ग्रीन गॅस कव्हर आहे, दिसतंय मला. सनलाईट काय या ठिकाणी येत आहे, पण 25% जे आहे ती रिफ्लेक्टेड करते. काय करते? रिफ्लेक्टेड. ग्रीन हाऊस गॅस ऍब्सॉर्ब लॉंग वेव्ह इन्फ्रा म्हटले. ही काय करणार? ही ग्रीन हाऊस काय ऍब्सॉर्ब करणार, इमिट अगेन टुवर्ड्स अर्थ, आणि मग अर्थकडे पाठवणार. द सायकल कंटिन्यूस टिल अर्थ सरफेस हॅज नो लॉंगर रेडिएशन. आणि त्यामुळं अर्थवर रेडिएशन जी आहे ती येणार नाही किंवा युव्ही रेज येणार नाही. तर काय दिलंय दुसरं काय बघा, तर दुसरं या ठिकाणी क्लोरो पहिल्यांदा या ठिकाणी दिसत असेल बघा, एक कंटेंट बघा फिगर 16.7. तर बघा या ठिकाणी 16.7 रिलेटिव्ह कॉन्ट्रीब्युशन ऑफ वेस्ट व्हेरियस ग्रीन हाऊस गॅस टोटल ग्लोबल वॉर्मिंग. तर इथे दिले CFC क्लोरोफ्लोरोकार्बन, त्यानंतर N नायट्रोजन ऑक्साइड्स आणि मिथेन 60% कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर वेपर. काय वॉटर वेपर बाष्प म्हणते. ह्यामुळे काय झाले की ही जी चेन आहे यांनी रिलेटिव्ह कॉन्ट्रीब्युशन व्हेरियस ग्रीन हाऊस टू टोटल ग्लोबल वॉर्मिंग. दिस सायकल सेपरेट मेनी टाइम. बघा या काय ते या ठिकाणी एक कंटेन आहे, जरा मी तुम्हाला समजावून सांगतो, जरा लक्ष द्या. एक महत्वाचा कंटेन सांगतो जरा, मग आपण रीड करूया. काय झालं की ओझोन लेअर माहिती आपल्याला. अल्ट्राव्हायलेट रेज कमिंग फ्रॉम सन आर व्हेरी हार्मफुल फॉर लिव्हिंग थिंग्स. दीज रेज ऍब्सॉर्ब बाय ओझोन लेअर. हे आपण 6वीच्या वर्गामध्ये बघितलंय. 2018 मध्ये ओझोन डे कुठला आहे? एमसीक्यू सांगायचं मला. ओझोन डे, ओझोन प्रोटेक्टिव्ह डे सांगायचं आहे. हा लिहून घ्या चालते. ओझोन प्रोटेक्टिव्ह डे मला कमेंट करा, नसेल तर सांगतो मी परत. 16 सप्टेंबर. तर काय आलंय बघा, अल्ट्राव्हायलेट रेज आहे ही ऑक्सिजन बरोबर युव्ही रे आहे, हे काय करतात ऑक्सिजन बरोबर क्रिया करतात आणि काय करतात O3 बनलं. काय बनलं? इज इक्वल O3 बनलं. अल्ट्राव्हायलेट रेज या ऑक्सिजन बरोबर क्रिया करतात आणि O3 बनतात आणि यामुळं अल्ट्राव्हायलेट अर्थ सरफेस पर्यंत या ठिकाणी पोहोचत नाहीत. ह्या रेज आहेत त्या पृथ्वीच्या सरफेस पर्यंत पोहोचत नाही. तुम्हाला माहित असेल की आपण जे एअर कंडिशन वापरतोय घरी आणि रेफ्रिजरेटर वापरतोय गॅस, आणि ह्यामध्ये कार्बन टेट्राक्लोराईड वापरला जातो. माहिती आहे मला, कार्बन टेट्राक्लोराईड घेतला जातो किंवा कार्बन फ्लोरो दिल्या बघा मला, कार्बन फ्लोरो. आणि ह्यामुळं ही ओझोन लेअरला ही डिस्ट्रॉय करतात. काय सांगितलं? ओझोन लेअरला काय करतात? हे डिस्ट्रॉय करतात. तर कार्बन टेट्राक्लोराईड, कार्बन फ्लोरोकार्बन हे ऍटमॉस्फिअरच्या खालच्या भागात रिलीज होतात आणि त्यानंतर ते स्ट्रॅटोस्फिअर मध्ये पोहोचतात. स्ट्रॅटोस्फिअर मध्ये पोहोचतात. अल्ट्राव्हायलेट, मी काय म्हणले, अल्ट्राव्हायलेट रेज आहे आणि कार्बन क्लोरोफिल यांची क्रिया होऊन क्लोरीन तयार होते. काय होते? क्लोरीन तयार होते. आणि हे क्लोरीन जे आहे ओझोन लेअरला बनवताना अडथळा आणते. इट इज बॅरियर टू मेक अ ओझोन लेअर. ओझोन लेअर बनवून देत नाही. कोण? क्लोरीन. आणि क्लोरीन जे आहे ते कॅटॅलिटिक समान, एन्झाईम समान काम करते. त्यामुळे स्वतः लवकर डिस्ट्रॉय होत नाही किंवा त्या क्लोरीनचं मेटाबॉलिझम होत नाही आणि यामुळं बराच काळ तो स्ट्रॅटोस्फिअर मध्ये रिमेन राहतो. काय होते की बराच काळ काय होणार? व स्ट्रॅटोस्फिअर मध्ये ऍज इट या ठिकाणी रिमेन राहते. ओझोन लेअर बघा आता सांगवलंय की हे संपूर्ण कंटेन आहे. एवढंच सांगूया. दिस सायकल रिपीटेड मेनी टाइम. काय आलंय? UV rays plus oxygen to form O3. Above mentioned gas, carbon dioxide, methane, commonly wet known greenhouse because they responsible greenhouse effect. Greenhouse effect साठी कार्बन डायऑक्साइड आणि मिथेन रिस्पॉन्सिबल आहे. Increased level greenhouse gas has lead to considerable heating earth. जर तुम्हाला बघा ग्रीन हाऊस गॅस जर वाढलं तर आपली अर्थ काय होणार? गरम होणार. ह्यालाच म्हणायचं ग्लोबल वॉर्मिंग. काय म्हणायचं? ग्लोबल वॉर्मिंग.
तुम्हाला माहिती आहे की ग्लोबल वॉर्मिंग काय झाले बघा. त्याचबरोबर आपण या ठिकाणी CO2 काय करतोय बघा. आपण या ठिकाणी ग्लोबल वॉर्मिंग काय झाले की कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात वापरले. कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात ऍटमॉस्फिअर मध्ये चाललाय. आपण कोळसा झाला, पेट्रोलियम पदार्थ जाळत असतोय आणि यामुळं CO2चं प्रमाण या ठिकाणी ऍटमॉस्फिअर मध्ये वाढत आहे आणि ह्यामुळं ग्रीन हाऊस गॅस आहे ह्यो काय केलाय ग्लोबल वॉर्मिंगला रिस्पॉन्सिबल व्हालाय. ड्युरिंग पास्ट सेंचुरी मागील शतकामध्ये टेम्परेचर अर्थ हॅज इन्क्रीज 0.6. बघा हे नंबर महत्वाचा आहे. मागील दशकामध्ये जर विचार केला तर पृथ्वीचं जे तापमान आहे 0.6 या लेवलनं वाढलंय. मोस्ट ऑफ ड्युरिंग द लिस्ट 3 डिकेडेड. जर ह्यामुळे काय झालंय की पोलर जे बर्फ आहे ते विरघळायला लागलाय आणि समुद्रामध्ये वॉटरची लेवल वाढायला आहे आणि समुद्राकाठी असणारे शहर देश आज डुबायला लागले. माहिती आहे कोकण समुद्राच्या काठीला आपलं मुंबई शहर आहे. मुंबई शहर पण काय आहे एक दिवस ग्लोबल वॉर्मिंगमुळे त्याचं काय होणार पाण्यामध्ये डुबण्याची शक्यता आहे असं सायंटिस्ट म्हणतात. म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम काय व्हायला आहे की समुद्रकाठी जे काही शहरं आहेत, जे देश आहेत, आयलँड आहेत त्याच्यावर होणार आणि एक दिवस ते डुबून जाणार. सायंटिस्ट बिलीव्ह दॅट रायझिंग टेम्परेचर, सायंटिस्ट काय सांगतात जे तापमान वाढाले लीड टू डेली सिरियस चेंज इन एन्व्हायरमेंट. तापमान वाढल्यामुळं पर्यावरणामध्ये भयंकर चेंज व्हायलाय. इन कोल्ड क्लायमेट चेंज आता इथे दिलंय एलिनो इफेक्ट. एलिनो इफेक्ट काय आहे ते आपण जरा नंतर बघूया. दस रीडिंग इन्क्रीज मेल्टिंग पोलर आईस. काय आले ग्लोबल वॉर्मिंग मुळे काय आले पोलर आईस काय आले फास्ट मेल्टिंग व्हायलाय. अँड ऑर्डर प्लेस लाईक हिमालय. आपला हिमालयामध्ये जे काय स्नो आहेत जे बर्फाचे डोंगर आहेत ते सुद्धा ओव्हर मेनी इयर वी रिझल्ट राईज सी लेवल कॅन सबमर्ज कोस्टल एरिया. आणि असं झाल्यामुळं समुद्राची पाण्याची पातळी वाढल्यानंतर समुद्राच्या काठावर सी कोटवर जे काही शहरं आहेत ते पाण्यामध्ये जाणार. टोटल स्पेक्ट्रम चेंज दॅट ग्लोबल वॉर्मिंग. आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे संपूर्ण पर्यावरण काय होणार आहे चेंज होणार. कॅन अबाउट सब्जेक्ट अंडर ऍक्टिव्ह रिसर्च. आणि यासवर रिसर्च या ठिकाणी चालू आहे. बघा तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल बघा. तर तुमच्या समोर या ठिकाणी दिसते का बघा की मगाशी मी सांगितलं होतं एलिनो. एलिनो म्हणजे काय बघा. एलिनो काय आहे बघा. एलिनो इफेक्ट म्हणजे काय आहे बघा की दक्षिण अमेरिकेच्या पेरू शहरातून काय येणार वॉर्म वॉटर. काय म्हटलंय वॉर्म वॉटर करंट. म्हणजे मराठीमध्ये काय येणार गरम पाण्याचा झरा काय येतोय दक्षिणी अमेरिकेतून पेरू येथून गरम वॉटर झरा या ठिकाणी बाहेर पडतोय आणि पॅसिफिक ओशियन मधून ऑस्ट्रेलिया करत तो भारताकडे यायलाय. म्हणजे तुम्ही समुद्रामध्ये गरम पाणी मिक्स करायलाय आणि याचा परिणाम काय व्हायला हा एलिनो आहे गरम वॉटर आहे ज्या ज्या देशातनं चाललाय तो एक शाप समान आहे. एक काय आहे त्या देशाला शाप बनलाय. कारण का की विंड व्हिलॉसिटी चेंज व्हायलाय. विंड व्हिलॉसिटीवर परिणाम व्हायलाय, मान्सूनवर परिणाम व्हायलाय, क्लायमेट चेंज व्हायलाय. म्हणजे आपण ह्याचा परिणाम काय व्हायलाय. त्याचबरोबर समुद्रामध्ये थंड पाणी आहे आणि गरम पाणी तुम्ही मिक्स करताय याचा अर्थ जे ॲक्वॅटिक लाईफ आहे त्याच्यावर सुद्धा परिणाम होणार आहे. समजलं. हा जो आहे एलिनो दिसतंय का बघा. बस आपण इथे बुक मध्ये दिलं होतं. एलिनो काय आहे की पेरू मधून एक गरम झरा आहे तो काय होते स्पेसिफिक ओशन करत संपूर्ण देशाकडे पुढे पुढे जाते आणि ज्या ज्या देशाकडे चाललाय तेथील ॲक्वॅटिक लाईफला तो डेंजर आहे. कॅन यू कंट्रोल ग्लोबल वॉर्मिंग. आता प्रश्न आला की आम्ही ग्लोबल वॉर्मिंगला कसं कंट्रोल करायचं. बरोबर आहे ना की हे जे ग्लोबल वॉर्मिंग दिसाले याला कंट्रोल कसं करायचं. बघा मेजर इन्क्लूड कटिंग डाऊन यूज ऑफ फॉसिल फ्यूल, इम्प्रूव्ह इफिशियन्सी एनर्जी यूज, रिड्यूस डिफॉरेस्ट्रेशन, प्लांटेशन, स्लो डाऊन द ग्रोथ ऑफ ह्युमन पॉप्युलेशन. ग्लोबल वॉर्मिंग कमी करायचं असेल तर पहिला काय करा
की तुम्ही की डिफॉरेस्ट्रेशन आहे बंद करा, जंगलतोड बंद करा, प्लांटेशन नवीन प्लांट लावा. त्याचबरोबर तुम्ही काय करा, ह्युमन पॉप्युलेशन कंट्रोलमध्ये करा. कारण हे सर्व जे गोष्टी घडाल्या ह्युमन पॉप्युलेशनमुळे काय झाले की ह्युमन पॉप्युलेशन वाढल्यामुळं शेतीसाठी जंगलतोड करणार, राहण्यासाठी जंगलतोड करणार आणि ह्यामुळं की CO2 जे आहे ॲटमॉस्फिअरमध्ये तुम्ही डिफॉरेस्ट्रेशन करता याचा अर्थ काय होणार, CO2 काय होणार आहे तसं राहणार ॲटमॉस्फिअरमध्ये आणि CO2ची लेवल वाढल्यामुळं ग्रीन हाऊस इफेक्ट व्हायलाय आणि त्याच्यामुळं ग्लोबल वॉर्मिंग व्हायलाय. त्याचबरोबर तुम्ही जे इंधन वापरताय कोल, पेट्रोल, डिझेल यांची मात्रा कमी करा आणि त्याचबरोबर ह्युमन पॉप्युलेशन पहिला कंट्रोलमध्ये आणा. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑल्सो बीइंग टेक डाऊन रिड्यूस इमिशन ऑफ ग्रीन हाऊस गॅस. काय केल्या यासाठी एक जगभर ग्रीन हाऊस गॅससाठी ग्रीन हाऊस गॅस आहे तो कमी रिलीज व्हावा यासाठी काय केली, एक कम्युनिटी बनली आणि सर्वजण मिळून काय केलं, प्रयत्न केला. तर आत्ता या ठिकाणी हा लेक्चर या ठिकाणी क्लिअर होते. मुलांना काय झालं की सकाळी मी हा लेक्चर केला 1 तास 10 मिनिटात झाला आणि अपलोड होताना कॉम्प्रेस होताना हा डिलीट झाला आणि आता बघा 2:15 झाल्या. मी परत काय केला, तो शूट केला. आता कॉम्प्रेस होऊन 1-1.5 तासानं तुम्हाला पोहोचेल. बघा आपण ह्या ठिकाणी बघा मी 1, 2, 3 लोक असे की माझं हे लेक्चर 4-5 लोक असेल की केअरफुली बघायला आणि ह्यातला जो मी MCQ सांगतोय ती येण्याची शक्यता जास्त आहे मला माहित आहे. आणि नीटच्या परीक्षेमध्ये 1 मार्क सुद्धा महत्वाचा आहे. घरी लॉकडाऊनमध्ये बसून काही न करता एखादा धडा स्क्रिप्ट होण्यापेक्षा हे लेक्चर ऐकल्यानंतर DPP ऑनलाईन सोडल्यानंतर तुम्हाला काय होईल, मार्क वाढेल. लक्षात. तर काय करा, असंच प्रयत्न करा, कमेंटमध्ये तुमचा आन्सर येणं महत्वाचं आहे आणि ते आल्यानंतर मला एक एनर्जी मिळणार आणि मी परत अजून ह्याच्यापेक्षा चांगले लेक्चर मी तयार करायचा प्रयत्न करा. ओके, बाय, टेक केअर.